नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे कोबीपासून पदार्थ. तर कोबी मी थंबनेलला लावलेलंच आहे. कोबी किसून तर पहा काय पदार्थ बनते. खरंच कोबी किसून पहा आणि कशा पद्धतीने करणार आहे. अगदी साधा सोपा व्हिडिओ आहे, पण खूप घेण्याजोगा व्हिडिओ आहे. नक्कीच पहा संपूर्ण व्हिडिओ. छोटासा व्हिडिओ आहे. तर पहा तुम्ही, आपण कोबी प्रत्येक वेळेस सुरीने कापत असतो, सुरीने चिरत असतो किंवा वेळीने चिरत असतो, पण मी आज किसणार आहे कोबी. तर किसून घेते कोबी. एक कोबी आहे मोठा चांगला, माझ्याकडं एवढा मोठा होता गोल, आणि तो मी किसून घेते. अशा पद्धतीने किसायचं, लांबड्या लांबड्या हे निघतं त्याचं. आणि हा कोबी संपूर्ण किसून घेते मी. कोबी घेण्याची पद्धत, हिरवट कोबी घ्यायचा, कवळा कोबी घ्यायचा, पांढरा कोबी घ्यायचा नाही. कुठल्याही रेसिपी बनवायची झाली ना आपली कोबीचे अनेक प्रकार होतात, पण आपण करणार आहे आज हा साधा सोपा. टिफिनसाठी तोंडी लावण्यासाठी फार उत्तम आहे. पण पहा तुम्ही, मी बनवणार आहे कोबीची भाजी अगदी सुटसुटीत. तर कशी बनवणार आहे सुटसुटीत, काय घालणार आहे, कुठली जिन्नस घालणार आहे, पहा व्हिडिओ. छोटा व्हिडिओ आहे मैत्रिणीनं, पण खूप आपल्यातून आहे. इथं एक पळीभर तेल टाकलेलं आहे, छोटी म्हणजे अर्धी पळी होती ती. तुम्ही पाहिलं असाल आता. मोठी पळी होती अर्धी, म्हणजे अर्धी पळी तेल घातलेलं आहे. जिरं मोहरी घालून छान फुलून द्यायचं त्यांना, आणि लगेचच मग फुलल्यानंतर हिंग टाकायचं आपल्याला. ह्या रेसिपीला हिंग छान लागतो हा, खूप चवी ती हिंगाने. कढीपत्ताची 10-12 पानं टाकली आहे. लसूण पण टेचून टाकलेलं आहे मी. आणि इथे बघा मिरच्या आहेत माझ्याकडं, लाल मिरच्या, ओल्या लाल मिरच्या आहेत, त्या घातलेल्या आहेत मी. तुमच्याकडं नसल्या तर मी हिरव्या पण घालू शकता, पण जरा वेगळी दिसती पण छान. आणि आपल्या मिरच्या पण वाया जात नाहीत, म्हणजे कामाला येतात. प्रत्येक गोष्ट कामाला येते, म्हणून पहा तुम्ही. मी टाकलेल्या आहे लाल मिरच्या हिरव्या, म्हणजे लाल मिरच्या ओल्या. कोथिंबीर घालायची भरपूर सारी ह्याला. छान परतून घ्यायचं, याला मिनिटभर परतून घ्यायचं मस्त. आणि मैत्रिणीनं, आता मी कोबीची भाजी करणार आहे. हिंग टाकलाय पहा. हिंग झाला सॉरी, हिंगच बोलले तुम्हाला. हळद टाकलेली आहे, हिंग तर पहिल्याच टाकला होता. तर पहा, आता गडबड होऊन जाते कधी कधी मैत्रिणीनं, समजून घ्या. तर पहा, आता मी ना डाळ घातली होती भिजत. 2 घंटे डाळ भिजत घातली होती, आणि डाळ छान भिजलेली आहे. चण्याची डाळ मी भिजलेली टाकली त्याच्यामध्ये. खूप छान चव येते. चण्याची डाळ कोबीच्या भाजीत टाकली ना तर मस्त चव येते. एकदा करून पहा, नसले की कधी तर मस्त टेस्ट लागती. आणि आपण कधीतरी कोबीची खायला कंटाळा करतात हल्ली, सर्वच कोबी नको वाटतात. पण अशा पद्धतीने बनवून पहा, साध्या सोप्या, न वाटण न काही न झंझट. पटकनी उलटी पालटी केली का अगदी 5-7 मिनिट कोबी तयार होती. जास्त वेळ खात नाही किंवा काही नाही. आता ह्याला परतून घेतलं का, भिजवलेली आहे म्हणल्यावर वेळ लागणार नाही. बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा. मी आता 2 टमाटे होती छोटी छोटी माझ्याकडे, ती टाकलेली आहे. टमाटाने स्वाद छान येतो आणि चवदार लागतं, त्याच्यामुळे टमाटे कधी पण टाकायचीच त्याच्यामध्ये, कोबीमध्ये. तर छान चविष्ट आंबटपणा पैदा होतं, थोडासा तिखट आंबट. डाळीचा वेगळा प्रकार, कोबीचा वेगळा प्रकार, म्हणजे चव आपल्यातून लागते. आणि ह्या भाजीला जास्त शिजवायची नाही, अगदी खूप शिजवायची नाही, बरोबर मापातच शिजवायची. लक्ष द्यायची ह्या भाजीला. मेन गोष्ट ही तुम्हाला टिप्स आहे, भाजी शिजवताना लक्ष द्यायचं. आपण चिरली आहे, किसली आहे सॉरी, त्याच्यामुळे पातळच काप निघालेली आहे, त्याच्यामुळे पटकन वाफ दिली का शिजणार. मग याला पाण्याचा थेंबही न वापरता मी शिजवणार आहे. डाळ तर भिजवलेली आहे, थोडीशी 1 मिनिट 2 मिनिट परतलेली आहे, त्याच्यामुळे 70% तर ती डाळ शिजलेलीच आहे. त्याच्यामुळे आता पुढे आपल्याला कोबी जास्त वेळ शिजवायची नाही, ती लक्ष द्या. कोबीची भाजी चवदार का होत नाही, तर तुम्ही काय करता. एका मैत्रिणीचं मेसेज पण आलं होतं मला. मैत्रिणी सांगत होत्या, म्हणजे कमेंटमधून आलं होतं का आमची कोबीची भाजी कशी बी करा तरी एवढी चव लागत नाही, पचपचीत लागते नुसती, आणि मग खायला सर्वच कंटाळतात. तर माझं नाव नाही लक्षात राहिलं, आता बरेच दिवस झालं मेसेज आलेला होता, त्याचं उत्तर सांगते मी आता ह्या भाजीच्या वेळेस. तर ती पचपच लागत होती, कारण तुम्ही कोबी जास्त वेळ शिजवता, म्हणून ती पचपच लागते. कोबी कमी शिजवा, क्रंची थोडापणा राहायला पाहिजे कोबीमध्ये, थोडा क्रंचीपणा. मग कोबीची चव पहा तुम्ही, इतकी चव इतकी भारी ना. ही टिप समजा तुम्ही, आणि टिप समजून फॉलो करा.
तुमची भाजी कधीच बिघडणार नाही, घरात सर्व आवडीने खातील. मीठ टाकलेलं आहे मी चवीप्रमाणे, तुमच्या चवीने तुम्ही मीठ टाकू शकता. हे बघा रंग पहा किती सुरेख झालेला आहे भाजीचा, का की आपण टमाटर घातलेलं आहे आणि मिरच्या हिरव्या लाल ओल्या मिरच्या घातलेल्या आहे, त्याच्यामुळं मध्ये मध्ये ते लाल रंग दिसतंय. आणि डाळीचा पिवळा रंग, पांढरा कोबीचा रंग, कोथिंबिरीचा हिरवा रंग, म्हणजे हे रंग कलरफुल कोबी बनणार आहे आपली. तर पहा तुम्ही, आता हिला मी थोडा वेळ 1 मिनिटभर झाकण ठेवणार आहे, नंतर मग तुम्हाला लगेच दाखवणार आहे. जास्त वेळ नाही, 1च मिनिटभर नुसती वाफ घ्यायची, काही कोबी लगेच शिजणार. बघा आता झाकण ठेवलेलं आहे, लगेच खोललं बघा, एक वाफ नुसती धरली आणि कोबी आपली तयार झालेली आहे. मस्त तयार कोबी झालेली आहे, रसरशीत बिना पाण्याची कोबी. कशी पण ती पहा मैत्रिणी, तुम्ही द्या ना मुलांना, टिफिनना द्या किंवा तोंडी लावण्यासाठी घ्या, किंवा एखादी चपातीचा रोळ केला आणि त्याच्यामध्ये गुंडाळली ही कोबीची भाजी, तरी आपल्यातून लागते. मुलं पण खुश होतात, उड्या मारून मारून खातील, एवढी छान लागते. न खाणारी पण ही उड्या मारून मारून खातील मुलं, अशी कोबी होती. तर या पद्धतीने मैत्रिणी एकदा करून पहा. मी बऱ्याच प्रकार दाखवलेले आहे कोबीचे, आणि हा पण दाखवला होता एकदा, पण मला हे एक मेसेज आले, कमेंट आले का आमची कोबी अशी होत नाही, आमची कोबी तशी होती, म्हणून मला कोबीची भाजी दाखवण्याची जरुरी आली आता परत. तर बनवून पहा तुम्ही पण एकदा. बघा झालेली आहे, मी काढून घेते. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, तोंडी लावायला कशाबरोबरही खा तुम्ही. मस्त कोबीची भाजी तयार झालेली आहे. आता पुढे मैत्रिणींनो, मी तुम्हाला मसाल्याविषयी सांगणार आहे. माझा मसाल्याचा स्टॉक आलेला आहे, तर त्याच्याविषयी सांगणार आहे, कसा मसाला बनवते मी आणि कुठे बनवते आणि कुठले वापरते, साहित्य सगळं काही तुम्हाला सविस्तर दिसून. तुम्हाला घ्यायचं असलं तर फोन नंबर पण देणार आहे स्क्रीनवरती, तुम्ही पुढे पडद्यावर पाहू शकता. फोन करून मसाला ऑर्डर करू शकता. किती सुरेख रंग आलेला आहे कोबीला, आणि किती देखणी दिसते का नाही कोबी, आहे का नाही छान. तर बनवून पहा मैत्रिणींनी एकदा, आणि कमेंटमध्ये पण लिहून पाठवा मग कुठून पाहताय तुम्ही. तर चला, मसाला हा माझा मी मसाला हा गावाकडे बनवते, आणि ह्या बऱ्याचशा वस्तू माझ्या बिना केमिकलच्या आहे, शेणखता उगवलेल्या. मिरच्या झालं, धने झालं, सफेद तीळ, हळद, आणखी काय 1-2 आहेत ते आमच्या शेतातच उगवलेले असतात. शेणखतावर उगवतो आम्ही ह्या सर्व जिन्नस. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे जे उगवत नाही त्याला मी हाय क्वालिटीचे वापरलेले आहेत मसाले, खूप हाय क्वालिटीचे मसाले वापरलेले आहेत. गरम मसाले पूर्ण 21 गरम मसाले आहेत पूर्ण याच्यामध्ये. या मसाल्यांमध्ये बरेच प्रकारचे मसाले आहेत माझ्याकडे. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवरती पहा, नंबर दिलेला आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताच दिसणार वरती नंबर आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 2 दिवसात घरपोच फ्री डिलिव्हरी आहे वेगळं. आणि दुसरी गोष्ट, मसाला मी आता भाजते तर चुलीवरच, चुलीचा खमंगपणा आहे, डंकावर कुठते, वर्षभर रंग ढलत नाही मसाल्याचा. मैत्रिणी, मसाला घ्यायचा तर घ्या, लेकिन कोबी कशी झाली माझी ती नक्कीच सांगा. बाय, परत भेटूया.